नमस्कार मंडळी, आज काय नवीन? तर आज आपण बघणार आहोत आपल्या शेतातल्या ताज्या ताज्या पालकची पालक पनीर ही रेसिपी। चला तर मग रेसिपी बघूयात। ही ताजी ताजी पालक आपण छान निवडून घ्यायची आहे। ह्याच्यासोबत पानं आणि काही देठही घ्यायची असतात, ज्याने की आपली भाजी अजून पौष्टिक होते। तुम्ही इकडे बघू शकता, मी छान अशी पालक सर्व आपली निवडून घेतलेली आहे। निवडून ही छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कढईमध्ये पाणी ॲड करून त्यामध्ये आपली सर्व पालक टाकून घ्यायची। एक 60 ते 70% छान पानं ह्याच्यामध्ये उकडून घ्यायची आहे। त्यानंतर ही उकडलेली पालक आपण काढून थंड पाण्यामध्ये ठेवूया। थंड पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याला खूप छान हिरवा असा रंग येतो। तुम्ही इकडे बघू शकता, आपण छान ही पाने काढून थंड पाण्यामध्ये ठेवलेली आहेत। आता आपण करूया मसाल्याची तयारी। तर त्याच्यासाठी मी इकडे मिरच्या घेतल्या आहेत, त्याचबरोबर जिरी आणि लसूणही घेतला आहे। माझ्याकडे आलं नव्हतं, पण तुम्ही आलं नक्की टाका। हे सगळं छान मिक्सरला बारीक करून घेतलंय। त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे कांदा आणि खडे मसाल्यामध्ये मी इकडे घेतलेला आहे दालचिनी, त्यानंतर तमालपत्र आणि स्टार एनिज, आणि हे आहे आपलं पनीर। चला तर मग फोडणीची तयारी करूया। फोडणीमध्ये मी टाकलेला आहे जिरी। जिरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये आपले खडे मसाले ॲड करणार आहोत। ह्याच्यामध्ये मी चक्री फूल, तमालपत्र आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा घेतला। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा। आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हिंग। हिंग टाकल्याने याची चव खूप छान लागते, त्यामुळे हिंग नक्की टाका। हे छान परतून घ्यायचं आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे। हे परतलं की ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपण तयार केलेला ठेचा। हे देखील छान एकत्र करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही इकडे बघू शकता, छानपैकी हा मसाला आपला परतला आहे। आता हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत किंचितची हळद आणि धना पावडर। धना पावडरही आपण ह्याच्यामध्ये नक्की टाकायचं आहे। हे छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तयार केलेली पालकची प्युरे। ही प्युरे मस्त मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। सगळं मिक्स करून घेऊयात। थोडंसं पालकाचं उरलेलं पाणी टाकून त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करणार आहोत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतात, पण ही भाजी थोडीशी घट्ट छान लागते, रेस्टॉरंट स्टाईल बनते। तुम्ही इकडे बघू शकता, छानपैकी याला एक उकळी येऊन द्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत चवीपुरतं मीठ। मीठ ॲड करून छान भाजी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चव एनहान्स करण्यासाठी ॲड करत आहोत किचन किंग मसाला। तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे। काही पनीर कुस्करून टाकायचं, म्हणजे भाजीचा टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान लागते। आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून घेऊन झाकण लावून एक 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान आपण शिजू देणार आहोत। चला तर मग इकडे बघूयात, आपण आपली भाजी खूप छान शिजलेली आहे। आता शेवटच्या स्टेपला इकडे आपण ह्याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत। मी इकडे घरची दुधाची साय घेतलेली आहे, तुम्ही क्रीम देखील ॲड करू शकता। चला तर मंडळी, आपली ही भाजी तयार झालेली आहे। चवीला खूप छान लागते, अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता मी तुम्हाला इकडे टेस्ट करून सांगते की आपली भाजी कशी झालेली आहे। मस्त लिंबू पिळून घेतलेला आहे। चला तर मग टेस्ट करूयात। खूप छान अशी ही भाजी तयार होते।